यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मणजी. यमुना पर्यटन या कादंबरीच्या सुरुवातीआधी मनोगत व प्रस्तावनेचा काही भाग दिला आहे. त्याचबरोबर राव बहादूर दादोबा पांडुरंग यांनी विधवांच्या पुनर्विवाहाविषयी निबंध लिहिला आहे. कादंबरीचे संपूर्ण आकलन होण्यासाठी तो जाणणे महत्त्वाचा वाटतो. म्हणून सुरुवातीला मनोगत. मराठी सारस्वतात पहिली कादंबरी म्हणून यमुना पर्यटन या कादंबरीचा उल्लेख केला जातो. बाबा पद्मणजी यांनी 1857 साली जेव्हा ही कादंबरी लिहिली तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा हेतू होता. तसेच हिंदू धर्मातील अनेक त्रुटी दाखवून लोकमत जागृत करण्याचाही उद्देश होता. पर्यायाने धर्मप्रसार हे प्रधान उद्दिष्ट असल्यामुळे बाबा पद्मणजी यांनी तत्कालीन हिंदू समाजातील चालीरीती, विशेषतः उच्चवर्णीय हिंदू लोकांची प्रवृत्ती, स्त्रियांकडे विशेषतः विधवा स्त्रीकडे बघण्याची दृष्टी, लोकनिंदेला घाबरून जाण्याची वृत्ती, समाजाला सामोरे जाण्याची अक्षमता अशा विविध गोष्टी नजरेसमोर आणून यमुना पर्यटन या कादंबरीची रचना केली. यमुना पर्यटनमध्ये बाबा पद्मणजी यांनी ब्राह्मण आणि मराठा समाजातील विधवा स्त्रियांची स्थिती किती दुःखदायक होती हे दाखवण्यासाठीच नायिकेला महाराष्ट्राच्या अनेक गावांचा प्रवास घडविला आहे. प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सुखाचा जीवनमार्ग दाखविणारा एकच मार्ग म्हणजे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार. हे जणू ध्येय ठेवूनच विनायकाच्या मृत्यूनंतर यमुना शरीराच्या रक्षणासाठी आणि आत्म्याच्या कल्याणासाठी एका ख्रिश्चन माणसाशी पुनर्विवाह करते असे या कादंबरीत शेवटी दाखवले आहे. अर्थात धर्मप्रसार हा बाबा पद्मणजींचा प्रधान हेतू या कादंबरी लेखनामागे असला तरीही समकालीन उच्चवर्गीय कुटुंबातील विधवा स्त्रियांचे एक वास्तव चित्रण त्यांनी केलेले आहे. हे जराही नाकारता येत नाही. या दृष्टीनेच या कादंबरीचे हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण हे उपशीर्षक लक्षणीय व महत्त्वाचे आहे. मराठी भाषेतील कादंबरी लेखनाची सुरुवातच अशा रीतीने समाजदर्शनाने, समाजाबाबतच्या लेखकाच्या काही एका चिंतनात्मक अभिप्रायाने झालेली आहे. हेही मुद्दाम ध्यानात घेण्यासारखेच आहे. मराठीतील पहिलीच कादंबरी वास्तवदर्शी होती हे मुद्दाम नमूद करायला हवे. बाबा पद्मणजी यांच्या हयातीतच या कादंबरीची दुसरी आणि तिसरी आवृत्ती निघाली होती. दुसऱ्या आवृत्तीत बाबा पद्मणजी यांनी दादोबा पांडुरंग यांची संस्कृत प्रस्तावना, तिचे मराठी भाषांतर, कादंबरीच्या मागे कोणी कोणी प्रती घेतल्या यांची सूची हा सर्व भाग गळाला. कादंबरीच्या शेवटी नवीन प्रकरणांची भर घातली गेली. हीच परिष्कृत कादंबरी आपल्या हयातीत स्वतः बाबांनी तिसरी आवृत्ती म्हणून आणि त्यांच्या निधनानंतर 1937 मध्ये चौथी आवृत्ती म्हणून E.V. पद्मणजी यांनी मुंबईहून प्रकाशित केली. मूळ कृती जशीच्या तशी उपलब्ध होणे केव्हाही महत्त्वाचे ठरणार म्हणून मी येथे पहिली आवृत्तीच जशीच्या तशी छापलेली आहे. मात्र दादोबा पांडुरंग यांची संस्कृत भाषेतील प्रस्तावना न घेता मराठीतील अनुवाद तेवढा घेतलेला आहे. यमुना पर्यटनच्या चारही आवृत्त्या डॉक्टर मु. श्री. कानडे, डॉक्टर ग. ना. जोगळेकर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, डॉक्टर लीला गोविलकर आणि डॉक्टर दत्तात्रय पुंडे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. श्री रमेश भारताल यांनी हवे होते तसेच मुखपृष्ठ दिल्यामुळे या कादंबरीच्या सौंदर्यात भर पडली आहे. वाचक या कादंबरीचे नव्या संदर्भात, नव्या जाणीवांनिशी स्वागत करतील हे अपेक्षा आहे. डॉक्टर स्नेहल तावरे. पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. ज्या काळात आपण राहत आहोत त्याचे विशेष गुण पाहिले असता वृद्धी व पालट हे दिसून येतात. जिकडे पाहावे तिकडे मनुष्य
या 2 मोठ्या कामात लागलेली आहेत. जर या देशातील एखादा 50 वर्षाच्या मागे मरण पावलेला वृद्ध मनुष्य जिवंत होऊन या आपल्या देशाच्या स्थितीकडे अवलोकन करू लागला, तर त्यास आपण नव्या सृष्टीत आलो असे वाटू लागेल. या देशात चमत्कारिक पदार्थ त्यास दृष्टीस पडतील. इतकेच नाही, तर त्यास मनुष्य देखील चमत्कारिक दिसू लागतील. त्याच्या वेळचे ज्ञान, विचार, मते ही सर्व पालटून नवी विद्या, नवे ज्ञान, नवे विचार व नवी मते जिकडे तिकडे लोकांमध्ये पसरली आहेत, असे त्याच्या अनुभवास येईल. आता या वृद्ध पितामहाविषयी अशी कल्पना करा की तो येथे काही दिवस राहून परत स्वस्थानाप्रत जाण्यास निघाला आणि त्यास अशी इच्छा उत्पन्न झाली की आपल्या सोबतीच्या लोकास या देशाची सांप्रतची सुधारणूक कुठपर्यंत आली आहे ते सांगण्याकरिता तिचे एक चित्र करून घेऊन जावे. तर त्यास पुढे लिहिल्याप्रमाणे तिचे रूप वर्णन करावे लागेल. तिचे मुख गौरवर्ण, हात सुंदर, पाय काळे व त्यावर कोड उठलेले, तिचे वस्त्र निरनिराळे पट एकत्र शिवून केलेले, त्यातील कित्येक पट मोठ्या मौल्यवान भरजरी साडीचे तुकडे आहेत आणि कित्येक ठिकाणी त्यांवर मळकट चिंध्याची ठिगळे लावलेली आहेत. कित्येक पट फार जुन्या व जर्जर झालेल्या वस्त्रासारखे आहेत आणि त्यांचे किनारी कोठे साध्या व कोठे जर भरलेल्या रेशमाचे आहे. तिचे अलंकार पाहिले तर त्यातून कित्येक जडावाचे दागिने आहेत. तिच्या गळ्यात एक मोत्यांचा हार आहे आणि त्यातच मधून मधून फुटलेल्या कवड्या ओल्या आहेत. तिच्या हातात सोन्याची कांकणे व कथलाचे वाळे, पायात रुपयाची पैंजणे व लोखंडाची बेडी, जेणेकरून तिचे पाऊल पुढे पडत नाही. केवळ तिचे तोंड मात्र सुंदर असून पुष्कळ चांगल्या गोष्टी बोलते. ती आपल्या आहारार्थ नाना प्रकारचे ताजे व गोड पदार्थ बाजारातून विकत घेते, पण ते सर्व पोटभर खाण्यापूर्वी त्यास बहुत दिवस शिळे व आंबट आणि कुजट करून नंतर खाते. आणि कित्येक मौल्यवान पदार्थ तर तसेच तिच्या घरात पडलेले असतात. कधी कधी अन्नसामुग्री असतानाही ती उपवास करून आपणास नाना प्रकारचे रोग लावून घेते. अशा प्रकारचे विलक्षण रूपाच्या व विलक्षण गुणाच्या सुधारणुकाबाईचे चित्र तो आपणाबरोबर घेऊन जाईल. आता कित्येकास आपल्या देशातील सुधारकेचे हे वर्णन वाचून त्यात अतिशयोक्ती केली आहे असे वाटेल, परंतु खरोखर तसेच रूप आहे किंवा नाही याचा निष्पक्षपाताने शोध करावा म्हणजे समजेल. तो शोध येथे करण्याची जागा व प्रसंग नाही, परंतु ज्या विषयावर हे पुस्तक रचिले आहे त्याच्या संबंधाने पाहिले असता सांप्रत काळात सुधारणुकीचे रूप वर सांगितल्याप्रमाणेच आहे असे दिसेल. पहा, आपले लोक विद्या शिकून ज्ञानी व विचारवान होऊ लागले आहेत आणि त्यांच्या स्त्रिया व कन्या व बहिणी देखील त्याच मार्गास लागल्या आहेत. जे शिकलेले तरुण आहेत त्यांची इच्छा अशी आहे की आपला देश सद्गुणी, सधन व सुखी व्हावा. तरी त्यामध्ये अशा किती चाली व रीतिभाती आहेत की ज्या दूर केल्याशिवाय त्यांची इच्छा पूर्ण होणे कठीण. त्या चालींची नावे येथे लिहावी किंवा त्यांचे वाईटपण दाखवावे तर त्याविषयी आजपर्यंत इतके वादविवाद, व्याख्याने व विचार झाले आहेत की पुन्हा त्यांचा उल्लेख करणे म्हटले म्हणजे ज्यास समीकरण सोडविण्याची योग्यता आली आहे त्यास बेरीज करण्याबरोबर शिकायास लावण्यासारखे आहे. हा विचार बहुत करून विद्या शिकलेल्या तरुणाविषयी आहे. जे सुधारलेले आहेत त्यासच या लिहिण्याचा अभिप्राय समजेल. ते आता बहुत गोष्टींविषयी इतके अभिज्ञात झाले आहे की त्यास पुन्हा शिकविणे नको. केवळ त्यांचे आचरण मात्र त्यांच्या विचाराप्रमाणे होण्याचा अवधी आहे. तसे नसल्यामुळे वर दाखविल्याप्रमाणे त्यांची सुधारणूक एकाच वेळी सुंदर आणि विद्रूप, सदन आणि निर्धन, चपळ आणि आळशी, उद्योगी आणि निर्फळ, मोकळी असून बांधलेली अशी झाली आहे. तर हे तिचे रूप बदलून तिला सर्व प्रकारे निरोगी, सुंदर, सौभाग्य, सन्माननीय, सुशील व सुखी करण्याचा उपाय कोणता आहे? मला तर वाटते की जोपर्यंत तिचे पुढारी व अनुयायी आपल्या सुविचाराप्रमाणे आचरण करीत नाहीत तोपर्यंत तिचा भाग्योदय होण्याची आशा नाही. जसजसे ते आपली मते व विचार
व्यवहारात व वर्तणुकीत दाखवू लागतील तसतसे तिचे दैन्य दूर होत जाईल. कोणास वाटेल की विद्वांच्या स्थितीचे निरूपण ज्या ग्रंथात आहे त्याच्या प्रस्तावनेत अशा प्रकारचा विचार कशाला पाहिजे? प्रस्तावना म्हटली म्हणजे पुस्तके कशास्तव लिहिले आहे, त्यात विषय कोणता काय आहे हे सांगितले म्हणजे झाले. पण ही शंका आणणाऱ्याची मी क्षमा मागून त्यात सांगतो की या पुस्तकात काय आहे व ते कशासाठी लिहिले आहे हे सुधारलेले लोकास सांगण्याचेच नव्हे, पण त्यासाठी हे पुस्तक देखील लिहिण्याची गरज पडली नसती. ह्या विषयावर आजपर्यंत बहुत वर्षांपासून इतके विचार व भोवतीनभोवती झाले आहेत आणि वर्तमानपत्राद्वारे, पुस्तकाद्वारे व सभेत आणि मंडळ्यात त्यावर इतके वादविवाद झाले आहेत आणि त्याविषयी इतक्या ज्ञानी व विचारवंत लोकांची पक्की खात्री झाली आहे की त्यावर पुन्हा टीका किंवा व्याख्यान करणे म्हटले म्हणजे समुद्रात मुठभर मीठ नेऊन टाकल्यासारखे आहे. तर मग ग्रंथ लिहिण्याचे कारण काय, अशी साहजिक पृच्छा कोणाच्याही मनात उत्पन्न होईल. तिचे समाधान करण्याचे मजपाशी इतकेच उत्तर आहे की जरी समुद्राचे पाणी क्षाराने भरलेले आहे तरी ते त्या अवस्थेत पाकादी अनेक क्रियांच्या उपयोगास पडत नाही. त्यास कृतीने वेगळे काढले पाहिजे. त्याप्रमाणे ज्या सुज्ञ विचारवंताच्या मनात विद्वांचा पुनर्विवाह करण्याचे मत सिंधुजलाच्या क्षाराप्रमाणे पसरलेले आहे, ते त्यांनी कृतीने वेगळे काढून उपयोगास लावावे आणि जे सरकारच्याने करवत नाही ते प्रजेने करावे. म्हटले आहे की राव करीत नाही ते गाव करीतो. समुद्राच्या पाण्याप्रमाणे मीठ पोटात साठवून ठेवू नये. ते क्रियेद्वारे बाहेर काढून आता जे नाना प्रकारची ज्ञानांनी व सुखांनी आपल्या लोकांसाठी सिद्ध होतात त्यात घालून त्यास रुची आणावी. हे पुस्तक लिहिण्याचा दुसरा हेतू हा आहे की विद्वांचा त्यांच्या खुशीप्रमाणे पुनर्विवाह करावा. याविषयी अजून ज्यांची खात्री झाली नाही त्यांनी आपल्या जातीतील विद्वांची कशी दशा आहे ती पाहावी. यात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या असंभव्य व न घडण्याजोग्या आहेत असे नाही. जरी पुस्तकाची रचना व कथाभाग कल्पित आहे तरी त्यातील सर्व गोष्टीस खरेपणाचा पाया आहे आणि बहुतेक तर खरोखर घडून आलेल्या आहेत. आता त्यातील सर्व प्रकार एकाच कुटुंबात किंवा एकाच गावात व एका काळी दिसण्यात येईल असे नाही, परंतु देशाची साधारण स्थिती व बहुत विद्वांचा जन्मादारभ्य वृत्तांत ही पाहिली असता या पुस्तकात कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती आहे असे दिसणार नाही. विद्वांच्या स्थितीचे वर्णन करीताना त्यांच्या दुर्गुणावर व दोषावर काळ्या रंगाचा कुंच फिरविला आहे किंवा त्यांच्या सद्गुणावर व सदाचरणावर मोन्याची छाया पाडली आहे असे नाही. या विषयाची मला जितकी माहिती झाली आहे व तो लिहून दाखवण्याची मजमध्ये जितकी शक्ती आहे तितकी प्रसंगाच्या अनुकूलतेप्रमाणे खर्चून मी आपल्या सुज्ञ वाचणारास हा लहानसा ग्रंथ सादर केला आहे. यावरून जर त्यास आपल्या विद्वांच्या स्थितीविषयी कळवळा उत्पन्न झाला आणि जर ते वर सांगितलेल्या सुधारलेल्या व विचारवंत पण आचाररहित लोकांच्या सत्पक्षास मिळून त्यास आश्वासन देऊन पुनर्विवाह चालू करू लागले तर माझ्या श्रमाचे सार्थक होईल. ही प्रस्तावना समाप्तीस नेण्यापूर्वी आणखी एका गोष्टीचा वाचणाऱ्यांच्या समजुतीकरिता थोडासा विचार केला पाहिजे. या पुस्तकात विनायकराव व यमुनाबाई यांचे धर्मसंबंधी मत कित्येकास आवडेल व कित्येकास आवडणार नाही आणि कोणी कोणी तर असे म्हणतील की पुनर्विवाहाच्या विषयाशी त्याचा संबंध नाही. हे बोलणे जर स्त्रियास चिनी लोकांच्या मताप्रमाणे अमर आत्मा नसता तर मात्र मोठ्या उपयोगास पडते. अथवा या देशातील जनावरांचे दुःखे निवारण्याचा उपाय कोणी करील आणि त्यासाठी पुस्तक रचील तेव्हा मात्र घोरपड्यांची संजाप घोडी किंवा रामजी पाटलाचा सोम्याबाई आणि गोदावरीबाईची काशी गाई व मल्हारी धनगराची भवानी बकरी व कृष्णा गवळ्याची महालन म्हैस, पुतळाबाईची मैणी मांजर, तमाशेवाल्याची रत्नीपुरी व बहादूर माकड यांची धर्मसंबंधी मते काय आहेत यांचा विचार करण्याची गरज नाही असे म्हटले असता चालेल.
परंतु स्त्रियास जर आत्मा आहे तर त्याचे सुख कसे वाढावे व त्याची पुढे अवस्था काय होणार याचा विचार केलाच पाहिजे. या पुस्तककर्त्यास स्वदेशातील विधवांच्या इहलोक संबंधी सुखाविषयी जितकी काळजी आहे तिच्यापेक्षा विशेष काळजी त्यांच्या परलोक संबंधी सुखाची आहे. त्यांनी शरीराच्या व मनाच्या दास्यत्वातून मोकळे होऊन आपल्या योग्यतेस अनुकूल अशा स्थितीप्रत पोचावे म्हणून जी त्याची इच्छा आहे तिच्यापेक्षा त्याची मोठी इच्छा व ईश्वरापाशी प्रार्थना अशी आहे की त्यांनी पापाच्या दास्यत्वातून मुक्त होऊन त्यांच्या अमर आत्म्यास योग्य असे आकाशातील उंच पद मिळावे म्हणून. तो त्यांच्या इहलौकिक कल्याणाचा विचार करताना त्यांच्या पारलौकिक सुखाचा विचार करण्यास विसरला नाही. जर हा देश वास्तविक सुखी होण्याची कोणी इच्छा करीत असेल तर त्याने या देशातील स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे. त्याशिवाय हा देश कधी उच्च अवस्थेस पावणार नाही. येथल्या स्त्रिया केवळ सुशिक्षित व सद्गुणित झाल्या पाहिजेत इतके नाही तर त्या भक्तिमान झाल्या पाहिजेत. यमुनाबाईप्रमाणे त्यांचे मत व त्यांचे गुण झाले पाहिजेत. म्हणजे त्या देव व मनुष्य या उभयतास प्रिय होतील. त्या आपल्या कुटुंबात सुखी होतील व आपल्या देशास सुखदायक होतील. इहलोकी ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालून परलोकी ईश्वराच्या सन्निध जातील. आता शेवटी हे पुस्तक रचण्यात ज्या मित्रांनी माझे सहाय्य केले त्यांचे मी मोठे उपकार मानतो. दक्षिण महाराष्ट्र देशातील व इतर ठिकाणच्या सुज्ञ गृहस्थांनी मला या विषयावर जो अगत्याचा मजकूर लिहून पाठविला त्याविषयी मी त्यांचा फार आभारी आहे. आणि त्यात विशेष करून राव बहादूर दादोबा पांडुरंगजी यांनी या विषयाकडे फार लक्ष देऊन मला पुष्कळ सहाय्य केले म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी जो संस्कृत भाषेत निबंध लिहून या पुस्तकाच्या आरंभी जोडला आहे तो त्या भाषेच्या रसज्ञ पुरुषास मान्य झाल्यापासून राहणार नाही. हे पुस्तक त्यांनी किंवा त्यांच्यासारख्या दुसऱ्या विद्वान गृहस्थांनी लिहिले असते तर फार सुंदर व अतिउपयोगी झाले असते. परंतु ते नाही म्हणून मित्रांनी त्याचा अवहेर करू नये. यात जे दोष असतील त्यांची क्षमा करून गुण ग्रहण करावा आणि त्यांच्या कल्याणाची इच्छा धरून हे श्रम केले आहे त्यासाठी पुस्तकाच्या शेवटी लिहिल्याप्रमाणे श्रम केले आहेत. त्यासाठी पुस्तकाच्या शेवटी लिहिल्याप्रमाणे उपाय करू लागावे म्हणजे ते ईश्वराच्या कृपेने सफळ होतील. अज्ञेभ्यो ग्रंथीनः श्रेष्ठा ग्रंथीभ्यो धारिणो वरः धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानीभ्यो व्यवसायिनः. अज्ञानी जे आहेत त्यापेक्षा ग्रंथ वाचणारे श्रेष्ठ, ग्रंथ वाचणाऱ्यांपेक्षा त्यातील विषय लक्षात ठेवणारे श्रेष्ठ, त्यापेक्षा विचार करणारे श्रेष्ठ आणि विचार करणाऱ्यापेक्षाही उद्योग करणारे श्रेष्ठ. दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतील उतारा. ह्या पुस्तकाची प्रथमावृत्ती छापून लवकरच 25 वर्षे होती. तेवढ्या काळात महाराष्ट्र देशात हिंदू विधवांचे पुनर्विवाहाच्या संबंधाने कित्येक गोष्टीत लोकांचे पाऊल बरेच पुढे पडले आहे. त्यांच्यामध्ये पुनर्विवाहोत्तेजक नामक एका सभेची स्थापना झाली. ह्या सभेच्या सहाय्याने आजपर्यंत कित्येक लग्नही झाली. तथापि हिचे काम जसे चालावे तसे चालत नाही. तरी हिचे पुनरुज्जीवन झाल्यास ही ब्राह्मणांच्या विद्वांच्या ऊर्जित तसेच बऱ्याच अंशी कारणीभूत होईल यात संशय नाही. दुसरी गोष्ट ही की पुनर्विवाहाच्या पक्षाचे व विरुद्ध पक्षाचे कित्येक विद्वान, शास्त्री व पंडित यांचा पुणे मुक्कामी शंकराचार्यांच्या सन्निध वाद झाला. त्यात हिंदू शास्त्रावरून पुनर्विवाह स्थापित होतो किंवा नाही याचा पूर्ण निर्णय झाला असे जरी म्हणवत नाही तरी त्यात साधक-बाधक शास्त्रार्थ व युक्तिसिद्ध प्रमाणे बाहेर पडले व तेणेकरून पुष्कळ लोकांच्या मनात या प्रकरणी प्रशस्त विचार करावयास मार्ग मोकळा झाला. त्याच्या पूर्वी केवळ इंग्रजी विद्येचे शिक्षण पावलेल्या अशा थोडक्या लोकांस मात्र या गोष्टीचे अगत्य वाटत होते. ह्या वादापासून आणखी एक फळ निष्पन्न झाले ते हे की शंकराचार्यांच्या बहिष्कारास न भीता कित्येक विद्वांची लग्ने लागली. अशांपैकी महाराष्ट्र ब्राह्मणात
आजपर्यंत 12 पुनर्विवाह झाले असे समजते. त्यात 2 ब्राह्मण धर्माच्या रीतीप्रमाणे होते व 10 ब्राह्मणांच्या जुन्या पद्धतीप्रमाणे झाले. ह्याशिवाय गुजराती लोकात 12-15 पुनर्विवाह झाले.